आपण या ठिकाणी आहोत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे ठाणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष कृष्णकुमार ठोंबरे आपल्या सोबत आहेत। त्यांनी नुकताच या ठिकाणी निवेदन दिलेले आहे की आदिवासी विकास प्रकल्प शहापूर यांना निवेदन दिलं, त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते होते आणि त्यांची काय मागणी आहे ते आपण विचारून घेऊया। कृष्णकुमार ठोंबरे, काय आपण निवेदनात काय सांगितलं आहे? नमस्कार, आम्ही आपल्या कन्या आश्रम शाळा फुल्ले येथे व्हिजिट दिली असता तेथील विद्यार्थ्यांनी आम्हाला असं सांगितलं की आमचं जे गणिताचा विषय आहे, आता 10वीची परीक्षा येत्या 20 फेब्रुवारीपासून चालू होते, तरी पण गणितासारखा महत्त्वपूर्ण विषय जो आहे त्याचं पोर्शन शिक्षकांनी कंप्लीट केलेलं नाही आहे। तर याबाबत आम्ही माननीय प्रकल्प अधिकारी हिवाळे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावरती कारवाईची मागणीसुद्धा केलेली आहे। तसेच आम्ही व्हिजिट दिली असता तेथील जे वॉचमॅन हके आहेत आणि त्यांची पाठराखण करणारे जे मुख्याध्यापक ते सुद्धा हकेच आहेत, तर त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही माननीय प्रकल्प अधिकारी यांना दिलेली असून, जर माननीय प्रकल्प अधिकाऱ्यांनी जर त्यांच्यावरती कठोर कारवाई केली नाही तर आम्ही त्या प्रकल्प कार्यालयावरती आंदोलन करणार आहोत। महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागासाठी करोडो रुपये देते आणि शहापूर आदिवासी विकास प्रकल्पासाठी अनेक आश्रमशाळा आहेत, त्यासुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शिक्षण द्यावं यासाठी करोडो रुपये शासन देतं। मात्र येत्या 20 फेब्रुवारीला 10वीची परीक्षा आहे, सुरू होणार आहे आणि गणिताचं पोर्शन या ठिकाणी अजूनही झालं नाही, असं या ठिकाणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे ठाणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष कृष्णकुमार या ठिकाणी ठोंबरे आहेत आणि त्यांनी ही निवेदन दिले। ठोंबरे साहेब, काय सांगाल याच्या संदर्भात? जर प्रशासन आदिवासी विकास प्रकल्पाने जर ठोस कारवाई केली नाही तर तुम्ही काय करणार आहात? आम्ही माननीय प्रकल्प अधिकारी हिवाळे साहेब, त्याचप्रमाणे सहाय्यक प्रकल्प अधिकारी काळपांडे साहेब यांना निवेदन दिलेले आहे की जर या शिक्षकांवरती योग्यरित्या जर कार्यवाही केली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडण्याचा त्यांना इशारा 5 ते 6 दिवसामध्ये दिलेला आहे। तरी आमची अपेक्षा हीच आहे की आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि जे वॉचमॅन हके आहेत त्यांना तत्कालीन निलंबित करावे आणि त्यांची पाठराखण करणारे अधीक्षक साळुंके असो किंवा मुख्याध्यापक हाके यांनासुद्धा निलंबित करावे, कारण मुख्याध्यापकांच्या निष्काळजीपणामुळे कुठेतरी आदिवासी विद्यार्थ्यांना अन्याय होतच आहे आणि तो जर यांच्यामार्फत जर सुटला नाही तर आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिलेलाच आहे। आदिवासी समाजासाठी, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी संघटना शहापुरात नव्हे तर ठाणे जिल्ह्यात कार्यरत आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहे। ठोंबरे साहेब, काय सांगाल? आपण कार्याध्यक्ष आहात, अजून कोण पदाधिकारी निवेदन द्यायला आपल्यासोबत होते? आम्ही ज्यावेळेस प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिले त्यावेळेस आमचे कोकण प्रांत उपाध्यक्ष मराडे साहेब, ठाणे जिल्हा युवा सचिव माननीय श्री नारायणजी ठोंबरे, त्याचप्रमाणे शहापूर तालुका अध्यक्ष विष्णूजी ठोंबरे साहेब फादर बॉडीचे, ते सुद्धा उपस्थित होते। या ठिकाणी आपण पाहू शकता ठोंबरे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि खास करून आदिवासी विद्यार्थीनीच्या हितासाठी हे निवेदन दिलं आहे। या निवेदनावर आदिवासी विकास प्रकल्प आयुक्त तथा आदिवासी विभाग, महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग काय कारवाई करतं याकडे पाहणं सर्वांचं लक्ष लागले आहे। मुख्य संपादक योगेश हजारेसह संजय फरडे, मी ठाणेकर न्यूज चॅनल, शहापूर।